आपल्या बापाला हिसा की माग ना की हिसा की माग ना काय लिखा आपल्या बापाकडून हिसा काय घेऊ त्या बहिणीने घेतला तसं मी आपल्या बापाकडून घेऊ का तुले कष्ट करायला गाणी लेट लागते भाड्या आयती फक्त मला मला खायला पाहिजे माय भाऊ सारा थांब देते तुझ्या आपल्या बापाच्या हिसा घेणार मी त्यासाठी एवढ्या दारू डोकसं मेलात गेस तर फोन कर माझ्या भाऊच करतील ना आपल्या भावाच्या हिसा घेऊन आता आपल्या भावाला पाहिजे ठेवू तू आपल्या मायसारख्या बहिणीसारखं समजतात घेतला हिसा तू विचारलाच घेवाले भाकऱ्या एवढा माझा बाप देऊन राहिला त्याच्यावर खुसू नाही ते नसतं भेटलं तर फाटलं चिंता पुरा लागलं असतं काय दिलं त्या बापानं काय दिलं का देईन माय बाप का देईन मला दिलं ते सुकरमान भाड्या बायको नसती भेटली मी मुंजा मेला तर मुंजा 2 लेकराच्या मायने घुमली नसतं तुले ती लायक तरी होती माझ्यासारखी बायको भेटायला काय त्या घरी माझ्या घरी मोठे मोठे रिश्ते आहेत माझ्या बापाला काच पाहून दिलं तर काय द्यायला तुले भाड्याचे हे घर आहे तेवढं माझ्या बापाच्या पहिलेच्या कोटा आहे सांगते माझ्या बापानं का दिलं काय त्या घरी जाय ना लो बापाच्या घरी जा ना जातो नाही का आपल्या बापाच्या घरी माझ्या बापाने दिलेला सोन्याचा गोप सोन्याची अंगठी पुरं वापस कर तू 5 तोळ्याचा गोप 2 तोळ्याची अंगठी पुरं वापस कर मग मी जातो आपल्या बापाच्या घरी ते तू गिरून राहिलास ना तर नड्ड्यामध्ये गरम जो भाज्यावर राहिला बारीक तांदळाच्या ते तांदूळ माझ्या बापाच्या घरून आलेले होते ना तू दिला हे ये एकट्याच्यानं लालगाठी नाही बनवली भाकऱ्या सांगते मला आपल्या बापाच्या घरी म्हणून उद्या त्याला घेतो उद्या माहिती अंगावरती एक कपडा उतरवला मी ना त्या कोर्टामध्ये तर नावाची मी आधी नाही पाहून का म्हणलं म्हणून समजला का माया बापानं काय दिलं नाही त्या घरी कंट्रोल तांदूळ खाला तर माझ्या घरी माझ्या बापाच्या घरी बारीक तांदळाच्या भात भेटते चांगला बासमती तू का सांगतील येतं मला